कशा आहात मित्रांनो, मी विवेक टेकाळे. स्वागत आहे तुमचं व्हीटेकमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत नुकत्याच लॉन्च झालेल्या आयफोन 7 मध्ये काय जमलंय आणि काय फसलंय. 7 सप्टेंबर 2016ला सॅन फ्रान्सिस्को इथे झालेल्या इव्हेंटमध्ये ॲपलचे CEO टिम कुक यांनी आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लस लॉन्च केले. बघूयात त्यांनी सांगितलेल्या फीचर्सपैकी किती जमलेत आणि किती फसलेत. दर 2 वर्षांनी ॲपल आपल्या आयफोनची डिझाईन बदलतात, पण यावेळेस आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लसचं डिझाईन हे 6 आणि 6Sपेक्षा जास्त काही वेगळं नाही आहे. फक्त मागच्या साईडला असलेले अँटिना बँड्स काढण्यात आले आहे, कॅमेराची साईज थोडी मोठी करण्यात आली आणि 2 नवीन कलर्सचा परिचय करण्यात आलेला आहे. ब्लॅक जो मॅट फिनिश आहे आणि जेट ब्लॅक जो ग्लॉसी फिनिश आहे. लोकांना जेट ब्लॅक कलरने अक्षरशः वेड लावले म्हणे, पण त्यांनी एवढं लक्षात घ्यावे की जेट ब्लॅक कलरच्या आयफोनवर बोटांचे ठसे भरपूर प्रमाणात उमटणार आहेतच, तसेच त्यावर जबरदस्त प्रमाणात ओरखडे म्हणजे स्क्रॅचेस पडणार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की डिझाईनच्या बाबतीत यावेळेस थोडंसं फसलेलं आहे. या वर्षीच्या आयफोन्समध्ये ॲपलने A10 फ्युजन चिपसेट वापरले आहे. त्यात क्वाड कोर CPU आणि 6 कोर GPU आहे. 2 GB रॅमसुद्धा देण्यात आली आहे. प्रोसेसरच्या बाबतीत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ॲपलला चांगलंच जमलं आहे. कॅमेरामध्ये यावेळेला भरपूर सुधारणा झाली आहे. मागच्या वर्षी फक्त 6S मध्ये जे ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन फीचर देण्यात आले होते ते यावर्षी 7 आणि 7 प्लस या दोन्हीही मॉडेल्समध्ये देण्यात आले आहे. विशेष म्हणजे 7 प्लसमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये एक वाईड अँगल म्हणजे 28mm लेन्स असलेला कॅमेरा आहे आणि दुसरा टेलिफोटो म्हणजे 56mm लेन्स असलेला कॅमेरा आहे. यामुळे तुम्हाला 2x ऑप्टिकल झूम मिळेल आणि ट्रू टोन फ्लॅशसुद्धा देण्यात आले आहे. यात 2 डार्क आणि 2 कूल लाईट वापरण्यात आले आहे. त्यामुळे अंधारात पण तुमचे फोटो छान येणार आहेत. कॅमेराच्या बाबतीत यावेळेस जमलंय असं म्हणायला हरकत नाही. स्क्रीनमध्ये रेझोल्युशन मागच्या वर्षीप्रमाणेच ठेवण्यात आले आहे. 4.7 इंचेसच्या आयफोन 7 मध्ये 720p म्हणजेच हाफ HD आणि 5.5 इंचेसच्या आयफोन 7 मध्ये 1080p म्हणजेच फुल HD स्क्रीन वापरण्यात आली आहे. फक्त स्क्रीनच्या मागच्या वर्षीच्या पेक्षा थोडीशी ब्राईटनेस वाढवण्यात आली आहे. आज जिथे OLED स्क्रीन जी अगदी बरोबर कलर दाखवते आणि खूप ब्राईट पण आहे, त्या काळात जुनीच टेक्नॉलॉजी स्क्रीनसाठी वापरणे हे इथे ॲपलचे चुकले. त्यामुळे स्क्रीनच्या बाबतीत यावेळेला फसलेला आहे. यावर्षी केलेला सर्वात मोठा बदल म्हणजे 7 आणि 7 प्लसमध्ये काढण्यात आलेला 3.5mm हेडफोन जॅक. त्या जागी आता जिथून तुम्ही फोन चार्ज करता त्या लाइटनिंग पोर्टमधून तुम्हाला गाणे ऐकावे लागणार आहेत. आता तुम्ही म्हणाल की माझ्याकडे दुसरा हेडफोन आहे तर मी कसे ऐकणार गाणे. तर काळजी करण्याचं काही कारण नाही. तुम्हाला लाइटनिंग टू 3.5mm कन्व्हर्टर सोबत मिळणार आहे. काळजी करण्याचं कारण हे आहे की तुम्हाला एकाच वेळी चार्ज करणे आणि गाणे ऐकता येणार नाही. बरं, त्यावर पण ॲपलने एक उपाय सुचवला आहे. त्यांनी सहजासहजी हरवतील असे वायरलेस हेडसेट म्हणजे एअरपॉड्स लॉन्च केलेले आहेत. पण मला सांगा की किती जण त्या वायरलेस हेडसेटसाठी एक्स्ट्रा 15,000 ते 16,000 रुपये खर्च करणार आहेत. एक तर आयफोन घेणं परवडत नाही, त्यात अजून खर्च कोण करणार. त्यामुळे हेडफोन जॅक काढणे हा प्रयत्न फसलेला आहे. आयफोन 7 आणि 7 प्लस हे पहिले असे आयफोन आहेत की ज्यामध्ये ड्युअल स्पीकर्स वापरण्यात आले आहेत. त्यांचा आवाज हा 6Sपेक्षा 2 पटीने जास्त असणार आहे असे सांगण्यात आले आहे. परंतु ड्युअल स्पीकरची मांडणी जराशी विचित्र आहे. एक स्पीकर इयरफोन आणि फ्रंट कॅमेऱ्याच्या जवळ आहे तर दुसरा स्पीकर चार्जिंग पोर्टच्या बाजूला आहे. आता अशा मांडणीतून किती प्रभावीपणे स्टिरिओ साऊंड येईल हे प्रत्यक्ष वापरूनच कळेल. त्यामुळे जमलंय का फसलंय हे आत्ताच सांगता येणार नाही. 7 आणि 7 प्लस यांना इंटरनॅशनल प्रोटेक्शन मार्किंगने IP67 सर्टिफिकेट दिले आहे. म्हणजेच ते डस्टप्रूफ आणि 1 मीटर स्वच्छ पाण्यामध्ये 30 मिनिटे काहीही बिघाड न होता राहू शकते. तर आता तुमचा आयफोन पाण्यात पडला किंवा पावसात भिजला तर टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. हे नक्कीच चांगलं जमलं आहे ॲपलला. होम बटन आता हार्डवेअर बटन नसून नवीन टच सेन्सिटिव्ह ग्लास पॅनल आहे. बहुधा फोनला वॉटरप्रूफ करण्यासाठी केलेला हा बदल आहे. आजचा काळ हा वायरलेस चार्जिंग आणि फास्ट चार्जिंगचा आहे. असे असून सुद्धा ह्या सुविधा 7 आणि 7 प्लसमध्ये वगळण्यात आल्या आहेत का हे तर टिम कुकलाच माहिती. अजून जमलेली गोष्ट म्हणजे यावर्षी 16 GB स्टोरेज ऑप्शन वगळण्यात आले आहे. 32 GB, 128 GB, 256 GB असे आयफोनचे 3 मॉडेल्स भारतात 7 ऑक्टोबरपासून उपलब्ध होणार आहे. एकंदरीत बघायला गेलं तर यावर्षीचा आयफोन एवढा काही चांगला नाही आहे.
जर तुमच्याकडे आयफोन 6 किंवा 6s असेल तर माझ्या मते तुम्ही आत्ताच अपग्रेड करण्यापेक्षा 1 वर्ष अजून वाट पाहावी, कारण असं बोलण्यात येत आहे की 2017 मध्ये आयफोनच्या 10व्या अॅनिव्हर्सरीला लॉन्च होणारा आयफोन 8 हा टेक्नॉलॉजीमध्ये बराच वरचढ असणार आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट्समध्ये लिहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांगलं.